नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र. यूट्यूब चॅनलमध्ये नवीन आला असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पोहोचेल. मित्रांनो, आपण आज अशा शेतकऱ्यांकडे आलो आहे की ते एकरी 100 क्विंटल मक्का उत्पादन घ्यायचं टार्गेट ठेवत आहे. तर आपण त्यांना त्यांचं नाव विचारू. मित्रांनो, तुमचं नाव? परशुराम सुधाकर देवरे, राहणार गोंदेगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मित्रांनो, यांनी 100 क्विंटल, तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल 40 क्विंटलचं उत्पन्न, 50 क्विंटलचं उत्पन्न. भाऊने 100 क्विंटल उत्पन्न टार्गेट ठेवलेलं आहे. तर कशा रीते मक्का लावली मित्रांनो, सविस्तर त्यांना विचारू आपण. आपण मक्का लावली डायरेक्ट एका जागी 3 3 दाणे. मित्रांनो, यांनी लावलंय 1.25 माऱ्यावर 3 दाणे. तुम्ही चला मित्रांनो, हा चायना तिकडे आपण तिकडे पण लावलाय 3 दाणे. हां, तो प्लॉट आहे समोरचा. त्यांनी ह्या साईट चायना पद्धत लावली. मित्रांनो, सरासरी मधलं अंतर घेतलंय त्यांनी 40 सेंटीमीटर. एकरी ते 67 क्विंटल घेतले आणि आपलं टार्गेट आपलं यंदा 100 क्विंटल एकरी मक्काचं टार्गेट आहे. मकाची तारीख आहे 19-20 ऑक्टोबर, म्हणजे 2 दिवस लागवड केली आपण. लागवड जेव्हा केली तुम्ही त्यावेळेस तुम्ही काही खत वगैरे टाकले का? आपण याला बेसल डोस डीएपीचा दिला होता. हां, पहिला. हा पहिला डीएपीचा आणि दुसरा आपण 30 दिवस झाल्यानंतर आपण एकदा औषध दिली होती. त्यानंतर दुसरं काही आणि काही नंतर मग वॉटर सोल्युबल द्यायचं आपल्याला. आता आणि फवारणी? फवारणी आपण मग मेक्टिन आणि आलिका मारलं होतं. बरोबर. आणि वॉटर सोल्युबल तर आपण घरीच बनवतो. 1261 घरी बनवतो. 1340 13 052 34 मायक्रोन्यूटन, अजून आपलं 052 34 पूर्ण ब्रिगेड घरी बनवतो आपण वॉटर सोल्युबलचे बरोबर. केमिकल आणून. बरं, दोन्ही खतांच्या अंतरात तुम्ही किती दिवस दिले, म्हणजे दिवस किती घेतले खतांमध्ये? खतामध्ये आम्ही ना पहिला डोस तर बेसल डोस दिला आणि दुसरा डायरेक्ट 1 महिन्यानंतर दिला. बरोबर. म्हणजे सरासरी तुम्ही 1 महिन्यानंतरच दुसरा डोस दिला समजून घ्या. बरोबर. त्यानंतर दुसरा अजून काही फक्त वॉटर सोबत सोडले का मग? वॉटर सोल्युबल सोडणार, सोडलंय पहिल्यांदा एकदा, आता परत सोडलं. आता बरोबर. आधीच ते आता उत्पन्न तुम्ही घेतलंय ते आपलं मीटर आणि उभं अंतर घेतलंय त्यांनी 40 सेंटीमीटर. मित्रांनो, आणि घेतलंय 3.4 फूट अंतर घेतलंय आणि 2 झाडातील अंतर त्यांनी 40 सेंटीमीटर घेतलंय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की खोडाची साईज कशा रीते गेन झाली आहे. तुम्ही पाहू शकता की अक्षरशः त्यांनी 2 झाडातील अंतर 40 सेंटीमीटर घेतलंय आणि खोडाची साईज पाहू शकता तुम्ही कशा रीते घेतली आहे. एक नंबर झालंय. ते त्यांना विचारू मित्रांनो की आपण त्यांनी ट्रीटमेंट कशा रीते केली. दादा, याची ट्रीटमेंट कशा रीते केली तुम्ही? आपण याला बेसल डोस 1 डीएपी आणि 1 झिरोची टाकलेली आहे. मित्रांनो, त्यांनी डीएपी घेतलंय. डीएपी घ्यायचं कारण काय मित्रांनो? नायट्रोजन. मित्रांनो, डीएपी घ्यायचं कारण आहे नायट्रोजन आहे 18% आणि फॉस्फरस आहे 46%. तर याचे फायदे तुम्ही पाहू शकता की कशा रीते मक्काची क्वालिटी झाली आहे. आज तुऱ्यावस्थात मक्का आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. तर त्यांना तुम्ही दुसरा डोस काय टाकलाय? आपण 1 महिन्यानंतर 10 औषध दिलं होतं. त्यांनी 1 महिन्यानंतर त्यांना 10-26 दिलंय आणि तुम्ही रिझल्ट पाहू शकता मित्रांनो. त्यांचं टार्गेट आहे आपण मागच्या वर्षी उत्पन्न घेतलं 100 क्विंटलचं त्यांचं टार्गेट आहे मित्रांनो एकरी. 100 क्विंटल एकरी. अजून तुम्ही वॉटर सोलर काही सोडणार आहे? आता सोडणार आहे आपण त्याला 052 34 आणि ते आपण स्वतः घरी बनवतो. मित्रांनो, ते स्वतः घरी वॉटर सोल्युबल 052 34 बनवताय, 0050 बनवताय, 19 बनवताय. पूर्ण विद्रव्य खत ते विशेष म्हणजे घरच्या घरी बनवताय. मित्रांनो, सरासरी तुऱ्यावस्थात काय सोडणार तुम्ही बरं? आता आपण याला बोरान सोडणार आहे आणि चिलेटेड मायक्रोन्यूटन. मित्रांनो, ते आता सध्या बोरॉन सोडणार आहे आणि चिलेटेड मायक्रो न्यूट्रन ते आता सोडणार आहे. मित्रांनो, अशा रीते ते त्यांचं टार्गेट आहे. तर तुम्ही मक्का पूर्ण रीते पाहू शकता की कशा रीते मक्का आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मध्ये सुद्धा सरासरी आपण मध्ये आलोय आणि मध्ये सुद्धा खोड कशा रीते एकदम साईज गेन झाली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.